पन्हाळा तालुक्यातील कोलोली इथं उसाच्या शेतात काम करणाऱ्या छबुताई सर्जेराव पाटील या महिलेचा खून झालाय। हातावर आणि डोक्यावर धारदार शस्त्रानं वार करून अज्ञातानं खून केल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आलाय। त्यामुळे कोलोली परिसरात एकच खळबळ उडाली आहे। पन्हाळा तालुक्यातील 50 वर्षाच्या छबुताई सर्जेराव पाटील या रविवारी संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास नदीकाठच्या मासुरकी नावाच्या उसाच्या शेतामध्ये औषध फवारणी करण्यासाठी गेल्या होत्या। रात्री उशिरा त्या घरी परत आल्या नाहीत, त्यामुळे त्यांची शोधाशोध सुरू झाली। रविवारी रात्री उशिरा शेती औषधाचा पंप आणि अन्य साहित्य आढळून आलं, पण छबुताई यांचा मोबाईल उचलला जात नव्हता। अखेर उसाच्या सरीतून फोनची रिंग वाजू लागली। त्यानुसार पाहणी केली असता उसाच्या सरीमध्ये छबुताई पाटील या मृत अवस्थेत आढळून आल्या। त्यांच्या हातावर आणि डोक्यावर धारदार शस्त्रानं वार केल्यानं रक्तस्राव होऊन त्यांचा मृत्यू झाला होता। शाहूवाडी विभागाचे पोलीस उपाधीक्षक अप्पासो पवार आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी घटनास्थळी पाहणी करून मारेकऱ्याचा तपास सुरू केलाय। हा खुनी हल्ला कुणी आणि कोणत्या कारणासाठी केला हे स्पष्ट नाही, पण खुनाच्या घटनेमुळे कोलोली गावात खळबळ उडाली आहे।